संभाजी महाराजांचे तेज आपल्या अंतःकरणात प्रस्थापित केलं पाहिजे. म्हणून शंभूराजे धर्मवीर नसते तर या पुस्तकामध्ये चित्रस्वरूपी ही धिंड कशी काढली त्याचं एक चित्र सुप्रसिद्ध चित्रकार राम बाळासाहेब देशमुख, देशात एकमेव पठ्ठा आहे त्यांनी हे चित्र काढायचं धाडस केलं आणि सगळ्या अंगावरचं मांस ओढून काढतायत आणि कातडी फाडतायत असे दोन चित्र अत्यंत अभ्यासपूर्व अंगाने आम्ही त्या पुस्तकात प्रदर्शित केलेले आहेत. असं लिहिलेलं आहे की पलिते गरम केले. पलिते माहिती आहेत तुम्हाला? अत्यंत क्रूर जल्लादांचा टोळीच तिथं उतरली होती. कवी कलश आणि संभाजी महाराजांना परत विचारण्यात आलं की इस्लाम कबूल करणार का? नाही उत्तर आल्यानंतर ते तापलेले पलिते, त्या तापलेल्या पलितांवरती सोललेलं सगळं जे काय इजा झालेलं अर्ध मेलेलं जे शरीर असेल काळं निळं पडलेलं ते पाडलं आणि त्या पलित्यांवरनं काटेरी आकडे घातले. त्या आकडे शरीरातनं घातले आणि संपूर्णरित्या जिथं भाजून निघल तिथं सुद्धा कोळसा उतरवला असं वर्णन केलेलं आहे. आज सुद्धा अलीगड मुस्लिम विद्यापीठात सापडलेल्या सुरुवातच पत्रांची अशी आहे की अत्यंत क्रूर मृत्यू घडवून आणला औरंगजेबाने. इस्लाम कबूल करणार का? नाही. मग त्याच्यावरती जिथं जखमा झाल्यात तिथं कातडी सोडली आहे, जिथं हाड दिसतंय त्या हाडावरती त्या पलिताचा चटका बसायचा आणि वरनं कोळसे उतरायचे. हो, पण आमच्या राजांनी हा धर्म सोडला नाही. कशासाठी केलं? जातीसाठी. जातीत भांडणाऱ्या हिंदूंची बुद्धी शुद्ध झाली पाहिजे हे जातीसाठी लढले. हिंदू धर्म जगावा टिकावा म्हणून संभाजी महाराजांनी हे केलं. हे सांगितलं पाहिजे, समाजाला सांगितलं पाहिजे.